मानव शर्मा हा TCS कंपनीमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर काम करत होता। मानव शर्मा हा मूळचा आग्र्याचा रहिवासी, पण तो कामानिमित्त मुंबईलाच राहायचा। त्याचे आई वडील आग्र्यामध्ये राहायचे, तर बहीण आकांक्षा ही आपल्या परिवारासोबत दिल्लीत राहते। मानव शर्माचे वडील नरेंद्र शर्मा हे एअर फोर्समधून रिटायर अधिकारी आहेत। मानवचे गेल्या वर्षी 30 जानेवारीला आग्र्यातच राहणाऱ्या एका सुंदर मुलीसोबत लग्न झालं, जिचं नाव निकिता। लग्नानंतर निकिता मानवसोबत मुंबईला राहायला गेली। सुरुवातीचे काही महिने यांचे दोघांचे खूप छान गेले। सुखाने त्यांचा संसार सुरू होता। मानव बायकोसाठी काहीही करायला तयार होता। तो तिच्यावर खूप प्रेम करायचा, पण लग्न झाल्यानंतर 5 ते 6 महिन्यानंतर निकिता आणि मानवमध्ये भांडणं व्हायला लागले। निकिता नेहमीच म्हणायची, माझ्या कुटुंबातील सदस्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझे लग्न तुझ्याशी लावले आहे। मी दुसऱ्यावर प्रेम करत होते। बायकोचे असे बोलणे ऐकून मानव पूर्णपणे तुटला। बायकोचे विवाहबाह्य संबंध आहे हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली। तेव्हाच त्याला एका मुलीचा फोन आला आणि तिने मानवला सांगितले की तुझी बायको निकिता आणि तिच्या बहिणी या नेहमीच पुरुषांना फसवतात। आता मात्र मानवने आपल्या घरच्यांना मुंबईला बोलवून घेतलं आणि घडलेला प्रकार सांगितला। मानवच्या वडिलांना समजलं की लग्नानंतरही निकिताचे परपुरुषांसोबत अनैतिक संबंध सुरू आहेत आणि यामुळेच मानव आणि निकितामध्ये सततच भांडणं होत आहेत। निकिताचा एक बॉयफ्रेंड आहे ज्याचं नाव अभिषेक आणि तिला त्याच्यासोबतच राहायचं आहे। निकितामुळे आपला मुलगा टेन्शन घेतोय, आत्महत्या करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे घटस्फोट घेणे, एकमेकांसोबत दूर राहणेच योग्य आहे असे घरच्यांनी समजावले। निकितालाही त्यांनी अगोदर समजावून सांगितले, परंतु तिने विवाहबाह्य संबंध सुरूच ठेवले होते। जानेवारी 2025 मध्ये जेव्हापासून मानवला या गोष्टी कळाल्या की आपली बायको दुसऱ्या व्यक्तीसोबत झोपते, दुसऱ्यावर प्रेम करते, तेव्हापासून तो स्वतःला एकटं समजू लागला। आपण ज्या मुलीवर प्रेम केलं तिने आपला विश्वासघात केला असा विचार करून तो डिप्रेशनमध्ये जाऊ लागला आणि त्याने देखील आपल्या बायकोसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। पण बायको निकिताला त्याच्यासोबत घटस्फोट घ्यायचाच नव्हता। पण 23 फेब्रुवारीला मानव आणि निकिता ही मुंबईवरून आग्र्याला त्यांच्या घरी आले। त्याच दिवशी मानवने निकिताला तिच्या माहेरी सोडलं। मानव आपल्याला घटस्फोट देणार आहे निकितानं तिच्या घरी सांगितलं। त्यावेळी मानवला निकिताच्या घरच्यांनी खूप धमकावलं। निकितासोबत घटस्फोट तुला महागात पडेल असे म्हटले। तसाच निराश होऊन बायकोला माहेरी सोडून मानव शर्मा आपल्या घरी आला। घरी येताना तो आपल्या बहिणीसोबतही फोनवर बोलला। त्याने आपल्या बहिणीला देखील बायकोबद्दल सगळं काही सांगितलं। मध्यरात्री निकिताला त्यानं काही मेसेज आणि फोटोज पाठवले। तेव्हा निकिताला आपला नवरा काहीतरी वाईट करत आहे असे वाटले आणि तिने मानवच्या बहिणीला फोन करून हे सगळं सांगितलं। तो काहीतरी चुकीचं पाऊल उचलत आहे ती म्हणाली। तेव्हा मानवची बहीण तिला म्हणाली, तो ठीक आहे, काळजी करू नकोस आणि घरी वडिलांना पण सांगू नको। कदाचित आकांक्षा आणि मानवचा फोन झालेला होता, म्हणूनच आकांक्षाला देखील वाटले नव्हते की आपला भाऊ असे काही पाऊल उचलेल। म्हणूनच तिने निकितालाही काळजी करायला लावली नाही, कारण या सगळ्याचं कारण निकिताच होती हे तिलाही माहिती होतं। अतुल सुभाषचं काय झालं? पुरुषांना लवकर न्याय मिळणारच नाही। आपली बायको मात्र दुसऱ्यासोबत राहते, तिचे दुसरीकडे अनैतिक संबंध आहे, ती कधीच बदलणार नाही। मला घटस्फोट घ्यायला त्रास होणार, आपण इतके मेहनतीनं कमावलेले पैसे सगळेही तिला द्यावे लागेल, आपल्या आयुष्यात डाग लागणार, आपल्यामुळे आपल्या आईवडिलांना त्रास होणार असे बरेच विचार करत मानवने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। जर आपणच नसेल तर हे काहीच होणार नाही म्हणत त्यानं, सॉरी मम्मी, सॉरी पप्पा, मी माझ्या बायकोच्या त्रासाला खूप कंटाळलोय, प्लीज कुणीतरी आता पुरुषांबद्दल बोला, पुरुष खूपच एकटे पडताय असे म्हणत मानव शर्मा या IT क्षेत्रातील काम करणाऱ्या पुरुषानं 24 फेब्रुवारीला स्वतःला संपवलं। त्याने 7 मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला। त्या व्हिडिओमध्ये त्यानं रडत रडत आपले सगळे दुःख सांगितले। मानव शर्माने त्या व्हिडिओमध्ये आपल्या बायकोच्या चारित्र्यावर आरोप केलेत।
मी बायकोच्या त्रासाला कंटाळलो आहे. माझ्याकडे आता मरणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. मी गेल्यानंतरच सगळं काही ठीक होईल. मी विनंती करतो की तुमच्या आयुष्यात असणाऱ्या पुरुषांबद्दल विचार करा. त्यांना त्रास देऊ नका. हे सगळं घडल्यानंतर मानव शर्माच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी मानवची बायको आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि तक्रारीमध्ये लिहिलं की मानवच्या बायकोला तिच्या बॉयफ्रेंड सोबत राहायचं होतं. त्यामुळे ती नेहमीच मानवला धमक्या देत होती. तिच्या घरच्यांकडूनही मानवचा अनेकदा अपमान केला जात होता. त्याला धमकावलं जात होतं. गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच निकिताच्या घरचे सदस्य घरातून फरार झाले, कारण पोलीस त्यांच्या घरी गेल्यानंतर घरामध्ये कोणीच नव्हतं. त्याच्या थोड्या वेळानंतरच निकिताने सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ टाकला आणि त्यामध्ये तिने आपली बाजू मांडली. त्या व्हिडिओद्वारे तिने मानव शर्मा आणि त्याच्या घरच्यांबद्दल आरोप केले. ती म्हणते की त्या दिवशी मानवनं स्वतःचं जीवन संपवलं. त्या दिवशी त्यानं मला माझ्या घरी सोडलं होतं. मृत्यूपूर्वीचा त्याचा व्हिडिओ मी बघितला. त्याने माझ्यावर केलेले आरोप सगळे खोटे आहेत. तो माझ्या अनैतिक संबंधांबद्दल बोलत होता. तो जे काही बोलला ते सगळं आमच्या लग्नाआधीचं होतं. माझे लग्न अगोदर एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते, पण आता तसं काहीच नाही. हे मी त्याला खूप वेळा सांगितलं आहे. त्याला माझ्या भूतकाळाबद्दल माहिती झाल्यानंतर तो खूपच दारू प्यायचा. त्याला माझ्या अफेअरबद्दल समजलं तेव्हापासूनच त्यानं गोंधळ घातला. या अगोदरही त्यानं आत्महत्या करण्याचे प्रयत्न अनेक वेळा केले आहेत. तेव्हा मीच त्याला वाचवायचे. त्याने मला दारू पिऊन अनेकदा मारहाण केली. तो स्वतःवर सुद्धा हल्ला करायचा. या सगळ्यांबद्दल मी त्याच्या आईवडिलांना सांगितलं होतं. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या थोड्या वेळापूर्वीच त्यानं मला फाशीच्या दोरीचा फोटो पाठवला होता. मी याबाबत त्याच्या बहिणीलाही फोन करून सांगितलं होतं. मानव घरी काहीतरी चुकीचं करत आहे, पण मानवच्या बहिणीनं तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, घरी वडिलांना फोन करून सांगू नको असे मला सांगितले. पण तरीही याबाबत मी घरी त्याच्या वडिलांना फोन केला होता. ज्या दिवशी मानवचा मृत्यू झाला त्याच दिवशी मी त्याच्या घरी गेले होते, पण 2च दिवसात त्यांनी मला धक्का देऊन घराच्या बाहेर काढलं. हे सगळं झाल्यानंतर बाजू अंगलट येईल असं वाटल्यानंतर मानवच्या बायकोनं परत दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, ज्यात ती बोलते, मी मानवला लग्नाआधीच अभिषेकबद्दल सांगितलं होतं, पण आमच्या दोघांमध्ये काय संबंध आहे त्याचा उल्लेख केला नव्हता. आमच्या लग्नानंतरही अभिषेक सततच माझ्या संपर्कात होता. मला नेहमीच वाटायचं की मी मानवला सगळं काही सांगितलं तर मानव मला सोडून जाईल. मला भीती वाटत होती की मी मानवला गमवेल. म्हणूनच लग्नानंतर मी त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केला होता. मानवला वाटत होतं की आजही आधीसारखंच सगळं काही आहे. मला माहिती आहे मी खूप खोटं बोलले, पण मी माझा नवरा मानववरच खूप प्रेम करते आणि यासाठी जी काही शिक्षा मला होईल ती सगळीही मला मान्य असेल. मानवच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही खूप चांगली होती. मला जर काही झालं तर कोणीही याला जबाबदार नसेल. मित्रांनो, मानवच्या बायकोच्या या दुसऱ्या व्हिडिओनंतर आणि पहिल्या व्हिडिओनंतर हा विषय चांगलाच चर्चेत आला. निकिता नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? कारण पहिल्या व्हिडिओत तिनं नवरा व त्याच्या कुटुंबावर आरोप केले, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने आपले अनैतिक संबंध सांगितले. बॉयफ्रेंड सोबत लग्नानंतरही आपण संबंध बनवले हे सांगितलं, पण नवऱ्यापासून हे सगळं लपवलं ही चूक सुद्धा मान्य केली. आता मात्र नेमकं मानवची बायको काय लपवत आहे याचा शोध घेतला जात आहे. परंतु या सगळ्यावर मानवची बहीण आकांक्षाची देखील आता मुलाखत घेण्यात आली. तेव्हा आकांक्षाने सांगितलं की मानवने मानवच्या बायकोमुळे नाही तर बायकोपासून घटस्फोट घेणं कठीण जाईल या निराशातूनच हे टोकाचे पाऊल उचललं. या जानेवारी महिन्यातच मानवला त्याच्या बायकोच्या अनैतिक संबंधांबद्दल कळालं होतं. तो मुंबईत राहत असतानाच त्याला प्रिया नावाच्या एका मुलीचा फोन आला होता. तिने त्याला सांगितलं होतं की निकिता आणि तिच्या बहिणी विवाहित पुरुषांना फसवतात आणि इतरांची घरं उद्ध्वस्त करतात. तिनेच मानवला निकिताच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती दिली होती. मानवने जानेवारी महिन्यातच टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतरच माझे आई वडील मुंबईला गेले आणि परस्पर संमतीनं
घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघांचाही याला नकार नव्हता. दोघंही 23 फेब्रुवारीला आग्र्याला आलेत. मानवनं 24 फेब्रुवारीला घटस्फोटासाठी वकिलांना भेटायचं होतं, पण तेव्हाच निकिता त्याला तिच्या माहेरी घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर मानवला धमकावण्यात आलं. आमच्या मुलीसोबत घटस्फोट घेऊ नको, घटस्फोट घेणं सोपं होणार नाही, असं निकिताच्या घरच्यांनी मानवला सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मानवचा मोबाईल जप्त केला आहे आणि त्यामध्ये निकिताच्या विरोधात बरेच पुरावे उपलब्ध आहेत. परंतु या प्रकरणात अजूनही कुणाला अटक झालेली नाही. मानवची बायको निकिता आणि तिचं कुटुंब अजूनही फरार आहे. मानवचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बेंगलोरच्या अतुल सुभाष सोबत घडलेली घटना पुन्हा एकदा आता चर्चेत आली. IT इंजिनियर अतुल सुभाषनं डिसेंबर 2024 मध्ये बायकोच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवलं होतं. अतुलने देखील त्याच्या बायको निकिता आणि तिच्या कुटुंबावर छळाचा आरोप केला होता. अतुलने देखील टोकाचे पाऊल उचलण्या अगोदर सोशल मीडियावर आपला व्हिडिओ पोस्ट केला होता व 27 पानांचं मोठं पत्र देखील लिहून ठेवलं होतं. ती घटना घडल्यानंतर त्याची बायको, सासू आणि मेहुणा यांना अटक झाली होती, पण या तिघांनाही 4 जानेवारी 2025ला जामीन देखील मिळाला. आता मानव शर्माने केलेल्या आरोपांनंतर बायको निकिता आणि तिच्या कुटुंबाला शिक्षा होणार का? त्यांनाही असंच सोडलं जाईल का? निकिताने वेगवेगळे 2 व्हिडिओ पोस्ट का केलेत? पुरुषांसाठी कोणी आवाज उचलेल का? की असेच एक एक करून पुरुष बायकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणार? मानव शर्माची शेवटची हाक कुणी ऐकेल का? त्याला न्याय मिळेल का? तो आत्महत्या करून निघून तर गेला, पण त्याची शिक्षा आता त्याच्या परिवारालाच मिळणार का? अतुल नंतर मानव नंतर परत दुसरा कोणी येईल, तरीही या पुरुषांसाठी कुणीही आवाज उठवणार नाही का? न्यायव्यवस्थेमध्ये बदल होणार नाही का? तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पुरुषांसाठी काहीतरी कोणीतरी आवाज उठवेल. चला, धन्यवाद.